ते पारोळा धुळे जळगाव सोडून जाता कामा नये, तर तिथून इथं अंमळनेरून इथं राहायला आलं पाहिजे. हे माझं स्वप्न जे आहे त्याला विचारात धरूनच मी केलेलं आहे की किती वस्ती वाढली तरी बॅलन्स कुठे पाण्याचा कमी जास्त होता कामा नये, तो मुद्दा माझा त्यामध्ये. आता एक शहरामध्ये एक आपली इमेज राहिली, जिल्ह्यात आपली एक इमेज राहिली की विरोधकांचाही सन्मान करणारा करण पाटील यांनी पाहिलेला आहे आणि एक सुसंस्कृत राजकारणी, एक संयमी नेता म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. तर आता सातत्याने तुमच्यावर एक टीका होते, टीका टिप्पणी निवडणूक आली तर हे होत असतात, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना टीका टिप्पणी करणाऱ्यांना खरं बोलायला आज माझ्या विरुद्ध काही नाही. त्यांना एवढे मुद्दे एवढा अभ्यास नुसतं खोटं बोलायला जर लावलं तरी मांडू शकत नाही. एवढे खऱ्यात कामं माझे झालेले आणि टीका करत असताना आता बोलायला काही नाही. मलिदा खाण्यासाठी तिथे एकत्र सगळ्यांना यायचंय. ज्यांनी 8-8, 9-9 वर्ष एकमेकांची तोंड पाहिले नाही ते आज सगळे एकत्र होऊन, एक नाही तर 3-3, 4-4 नगराध्यक्षाचे उमेदवार एकत्र होऊन माझ्या समोर या ठिकाणी आव्हान उभं करायचा प्रयत्न करतात. माझ्या कामांच्या वर बोलायला सुद्धा यांना काही चान्स नाही. म्हणून बिनबुडाच्या आरोप, बिनबुडाच्या टीका काहीतरी करायच्या, पण मी फार काही लक्ष देत नाही आणि मला खरं तर माझी कामं सांगायलाच वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना वर काही टीका करताना मला हे वाटत नाही. आणि मी एक वयाचं भान कायम ठेवतो. माझं वय खरोखर कमी. मी वयाच्या 22 वर्षात पद म्हणून राजकारणात या ठिकाणी आलो आणि खूप कमी वयात पद भूषवण्याचं या ठिकाणी झालं. आणि मी कायम माझ्या विरोधक असेल किंवा कोणी असेल, तो विरोधक म्हणून नाही तर माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे याचा आदर मी नक्की कायम करत असतो. आणि माझ्या घरातून जी मला संस्कृती मिळाली ती संस्कृती जपण्याचा मी कायम प्रयत्न करतो. ठीक आहे, माझी टीका मी कोणावर केली तरी ती एका मुद्द्यावर असते, परंतु पर्सनल लेवलला मी कधीही राजकारणात जात नाही. अनेक जण आज फक्त पर्सनल लेवलला राजकारण करतात आणि त्यांनाही माझं कायम सांगणं असतं की कोणाच्या खाजगी आयुष्यात कुणी या ठिकाणी राजकारणावर जाऊ नये, पर्सनल लेवलला जाऊ नये. आपण विकासाच्या मुद्द्यावर भांडण करावं, आपण विकासाच्या तत्वाच्या, गावाच्या काही दीर्घकालीन जे गावासाठी चांगलं आहे त्याच्यासाठी भांडण करावं, परंतु पर्सनल लेवलला. म्हणून मी स्वतः लोकांना, हे अनेक जणांना, मित्रपरिवाराला आवरत असतं की ह्या लेवलला राजकारण करू नका. शेवटी आपण राजकारणामध्ये काही कोणी, पण जो पोट भरायला आला असेल त्याला एवढं राजकारणात वैयक्तिक टीका करणे, राजकारणावर वैयक्तिक कुणाचं आयुष्याचं नुकसान करणे, हे कागदोपत्री घोडे नाचवणे हे त्यांना जमतं. मला ते जमत नाही, कारण मी पोट भरायला राजकारणात आलेलो नाही. दादा, एक युथ आयकॉन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. एक जळगाव जिल्ह्यामध्ये, एक शहरामध्ये तुमची युथ आयकॉन म्हणून एक इमेज राहिली. तर तरुणांविषयी आपलं काही विजन आहेत का की येत्या काळात आपल्याला त्यात काम करायला, किंवा काही तुम्ही पहिले काम केलेत का? मी कामं अनेक केलेले आहेत. या ठिकाणी वैचारिक व्यासपीठ तरुणांसाठी उभी करणे, कुणालाही व्यवसाय रोजगारात खाजगी लेवलला जाऊन मदत करणे, फार बँकांचे कर्ज उपलब्ध करून देण्यापासून, काही स्कीमा राबवण्यापासून, काही गव्हर्नमेंटच्या स्कीमा राबवण्यापासून, त्याचे अवेअरनेस आणण्यापासून मी अनेक तरुणांसाठी या ठिकाणी काम केलंय. मी या ठिकाणी आपल्याला नक्कीच सांगेल की तरुणांसाठी येत्या काळामध्ये अधिक आपल्याला माझं जे सगळ्यात मोठं स्वप्न आहे क्रीडांगण, ते एक आहे. परंतु मी नक्की सांगेल तरुणांना की आपण तरुण पिढीला, आपल्याला आज 5Gच्या जमान्यात आपण आहोत. एक आधुनिक तरुण म्हणून आज आपल्याकडे बघितलं जातं. तर आधुनिक तरुण कसा असावा, तर त्या इंटरनेटचा गैरवापर न करता अधिक नॉलेज ठेवत, सत्य परिस्थिती जाणत आणि कोणाच्याही याच्यामध्ये जाती धर्माच्या ह्याच्यात न अडकता आपण आपल्या होशा आवाजमध्ये आणि आपल्या हुशारीने, आपल्या आकलेने नक्कीच आजचा तरुण प्रचंड हुशार आहे. कारण की त्यांना नेट सारखी सुविधा उपलब्ध आहे. आज इंटरनेटवर सगळं जग बघायला मिळतं. खूप नॉलेज यूट्यूब असेल, गुगल असेल, याच्या माध्यमातून आपल्याला घ्यायला मिळतं. अधिक कॉम्पिटिशनचा जमाना आहे. जास्तीत जास्त नॉलेज ठेवून कॉम्पिटिटिव्ह जमान्यात आपण राहावं. आणि आजचा तरुण, थोडं मी एक तरुणांमध्ये एक मायनस पॉईंट मी बघितलाय, लॉंग टर्मचा विचार आजचा तरुण करत नाही. शेवटी काहीही करताना आपल्या आईबापांनी तुमच्यासाठी 20-20, 30-30 वर्षाचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्याने आज आपण उभं राहिलो. एक एक पायरी त्यांनी रचली. तर शॉर्टकटच्या मागे न जाता दीर्घकालीन कसं टिकावं, याच्यासाठी सदा निभावेल कसं राहावं, असं सगळ्या तरुणांना मी नक्कीच आवाहन करेल की अशा पद्धतीने आपण राहू. या ठिकाणी राजकारणात असो, खाजगी जीवनात असो किंवा व्यवसायात असो, आपण असं राहिलं पाहिजे, असं नक्की मी माझ्या तरुण बांधवांना या ठिकाणी सांगेल. आणि खूप येत्या काळामध्ये वैचारिक व्यासपीठ अजून वाढवायचे,
तरुणांमध्ये जागृती आणायची, तरुणांना हाताला काम देण्याचा प्रयत्न देखील माझा राहणार आहे, परंतु तो नगरपालिकेचा पार्ट नाहीये, तो मला खाजगी पद्धतीने काही माझा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच येत्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणात मी या ठिकाणी तरुणांसाठी काही करण्याचा माझा मानस आहे. दादा, पुन्हा आपल्याला एक संधी दिली किंवा सर्वांनी विश्वास दाखवला तर प्राधान्याने असे कोणते 3 कामं असतील की जे येत्या प्रायोरिटीमध्ये तुमचे असेल की हे काम पहिले? सगळ्यात पहिलं घरपोच मृत्यू आणि जन्म दाखला मला द्यायचा आहे. माझं क्रीडांगण जे थांबलेलं आहे ते पूर्णत्वास आणून ते सक्सेसफुली कसं चालू शकतं, त्याला कसं चालवता येतं हे मला मानस शहराला द्यायचं आहे. त्याचबरोबर मी जी 24 तास पाणी पुरवठा प्रस्तावित केलेली होती ती आज 24 तासचा दावा कोणीच करत नाहीये. ह्याचं काय गडबड झालेली आहे ते सगळ्यात पहिले मला ती विस्कळीत झालेली घडी या ठिकाणी बसायची. आणि 24 तास पाणी पुरवठा जी योजना मी प्रस्तावित केली होती ती 24 तासच पूर्णत्वास कशी येईल याचा प्रयत्न मला या ठिकाणी पहिले करायचा. दादा, राजकारण म्हटलं की एक नेहमी बोललं जातं की राजकारणामध्ये मित्र कोणी नसतो, पण करण दादा एक महाराष्ट्रामध्ये उदाहरण झाले की एक चांगलं करिअर असताना म्हणजे ज्या पक्षाकडे जाण्यात लोकांची रिंग लागलेली आहे असं असताना आपण मैत्रिणी बोलली आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण झालं की उन्मेष दादा आणि करण दादा यांची मैत्री पुऱ्या महाराष्ट्राने पाहिली. आणि ही मैत्री जपत असताना आपण संघर्षाकडे वाट निवडली, म्हणजे एक प्रस्थापित पक्ष, एक सत्ताधारी पक्ष सोडून एक संघर्षाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तो मैत्रीचा धागा कायम ठेवला. तर ही भावना आणि हा विचार याच्याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं की कशा प्रकारे मैत्री निभावू शकतात आजच्या या अशा काळामध्ये. मला सांगा, मला मैत्री निभवत असताना जरी पराभव पाहायला लागला, त्रास झाला, तरी शेवटी आपण त्या विचाराचा आदरच करताय असं आपल्या बोलण्यातून मला जाणवतं. आज आपण पाहिलं की आपल्यासारख्या आपण खूप लोकांच्या संपर्कात असतात, अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या असतील, समाजात विविध प्रकारे काम करणाऱ्या लोकांचे आपण इंटरव्ह्यू घेत असतात, आपण विचार समजून घेत असतात. शेवटी मी खासदार झालो का नाही याला महत्व आहे की मैत्री निभावला याला महत्व आहे? मी आपल्याला आधीच सांगितलं, माझं पोट राजकारण नाही, त्याच्यामुळे मी आटापिटा आणि गैरकृत्य त्या राजकारणाचे पद मिळवण्यासाठी काही मी करत नाही. ठीक आहे, काम करायचंय, सेवा करायची, वारसाने सेवा आलेली आहे, मागच्यांनी चांगले कर्म करून ठेवले म्हणून 3री पिढी राजकारणात आहे, वारसाने मिळाली ती चांगल्या पद्धतीने निभवायची, एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे पदांसाठी. आणि याच्यासाठी माझा खूप काही आटापिटा कधीही आपल्याला दिसणार नाही. आणि एक राजकारणाच्या सुसंस्कृत पद्धत सोडून एक त्याच्या आउट ऑफ द वे जाऊन कुठेही राजकारण करताना मी तुम्हाला दिसणार नाही. ह्याच्यातूनच माझे सगळे विचार आपल्याला पाहायला मिळतील असं मी या ठिकाणी आपल्याला नक्कीच सांगेन. आणि शेवटी आपण बघितलं असेल, एखाद्या वाईट काळामध्ये असेल किंवा एखाद्या जडणघडणीत एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या मित्राचा, एखाद्या कोणाचा आपला त्याच्यात सहभाग असेल तर थोडीशी वेळ इकडे तिकडे झाली, शेवटी प्रत्येकाची वेळ आहे. 4 महिने ऊन आहे, 4 महिने पावसाळा आहे, 4 महिने थंडी आहे. त्याच्यात लगेच आपण एखाद्यावर वाईट प्रसंग आला म्हणून साथ सोडायची ही वृत्ती माझी नाही. अशी वृत्ती माझी ज्या दिवशी राहील त्या दिवशी मला स्वतःला झोप लागणार नाही. त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी काम करतो, मी माझ्या तत्वांसाठी काम करतो. मला स्वतःला कुठेही आरशात बघताना आपल्याला स्वतःशी खोटं बोलायची वेळ यायला नको, या आरशात माझी स्वतःची मान शर्मेने माझ्या समोर झुकायला नको, त्यासाठी मी काम करतो. आज जरी मतलबाचं स्वार्थाचं जग असेल तरी एक आपली आगळी वेगळी ओळख ठेवण्याचा मी माझा प्रयत्न करत असतो. आता एक शहरामध्ये आम्ही फिरलो आणि अंजली ताईंविषयी एक विचार झाला की फक्त पवार कुटुंबाची सून म्हणून नाही, तर एक करणदादांची पत्नी म्हणून नाही, एक बाळासाहेबांची पत्नी म्हणून नाही, एक मोठा वारसा म्हणून नाही, तर गेल्या 9 वर्षामध्ये जी महिला आमच्या सोबत पथकामध्ये दिसली, जी आमच्या युवतींसाठी पुढे आली, ज्यांनी व्यासपीठ निर्माण केलं, ज्यांनी रथोत्सवाची एक परंपरा वेगळ्या लेवलला नेली, एक शहरात सांस्कृतिक भर घालण्यासाठी मदत केली, अशी सुसंस्कृत महिला पुढे आली पाहिजे. आणि ही फक्त आमच्या गावाची सून नाही, ही आमची भगिनी आहे, ही आमच्या परिवारातली, ही भावना निर्माण होते प्रत्येकाच्या मनामध्ये. तर हा 9 वर्षाचा जो प्रवास ताईंनी केला त्याबद्दल काय सांगणार आपण? नक्कीच मी आपल्याला सांगितलं, तिने सुसंस्कृत जपत असताना एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक मुलगी म्हणून, एक घरातली सून म्हणून, सगळे रोल एक पत्नी म्हणून
तिने तिच्या जागेवर अतिशय परफेक्ट त्या ठिकाणी तिचा रोल तिने निभावलेला आहे. तिला आवड आहे. ती दरवर्षी मी आपल्याला सांगेल, माझ्या कार्यकर्त्यांना, आमच्या सर्व परिवाराशी संबंधित लोकांना 2,000 ते 2,500 लोकांना दरवर्षी एक तर घरी राखी पाठवते, एक तर सगळ्यांना इथं बोलून राखी बांधते आणि त्यात सर्व समाजाचे लोक असतात. म्हणजे हा तर उपक्रम कधी मी तिला सांगितला नाही, परंतु तिची साधी भावना होती की जे माझ्या नवऱ्यासाठी, जे माझ्या परिवारासाठी या ठिकाणी अर्ध्या रात्री धावून येतात, मेहनत घेतात, ते माझे भाऊ म्हणून या ठिकाणी वावरतात आणि एक भाऊ बहिणीचं नातं मी यांच्याशी कायम ठेवेल. आमच्यातनं अनेक लोक राजकारणात इकडे तिकडे होत असतात, पण तिने तिचं नातं कधी त्यांच्याशी तुटू दिलं नाही. ती राजकारण म्हणून कधी राजकारणाकडे बघतच नाही. तिची भावनाच राजकारणामध्ये फार वेगळी आहे. तिचं समाजसेवा भलं, तिचं महिला सक्षमीकरण भलं, तिचे नवीन उपक्रम भलं आणि तिला जे योग्य वाटतं. आज माझ्याशी विखुरलेले सुद्धा लोक घरी येऊन तिच्याकडनं राखी बांधून जातात, माझ्याशी बोलत नाही, पण ते नातं सुद्धा तिने कायम टिकून ठेवलंय. आणि म्हणूनच आज शहरात हे तिचं वैयक्तिक अंजली म्हणून नाव कमवायला तिने तिचे जे प्रयत्न केले, जी प्रामाणिक भावना ठेवली. आज मी देखील बाहेर निघालो असताना, तिला उभं केलेलं असताना मला पण ते जाणवतंय की एक अंजलीने स्वतःचं नाव पण शहरात कमवलेलं आहे. दादा, शहरवासियांसाठी आपला काय संदेश असणार आहे? शहरवासियांसाठी माझा संदेश हाच आहे, आपण कुठली सहानुभूती, कुठलं हे, कोण आज मोठे मोठे डायलॉग मारतील, कोणी विश्वासार्हतेचे डायलॉग मारतील, कोणी विकासाचे डायलॉग मारतील, कोणी काही मारतील. या ज्या शहरामध्ये आज राजकारण तापलेलं आहे, याला कुठेही बळी न पडता आपण आपल्या डोळ्यांनी जो माझा शाश्वत विकास 2021 पर्यंत बघितलाय, आपण जो नुसता बघितला नाही तर जो जाणवलाय, त्याच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही काही बोलू, ते काही बोलतील, परंतु जे अनुभव आपण घेतलेले त्या अनुभवातून आपण येते इलेक्शन, अनुभव डोळ्यासमोर ठेवून येते इलेक्शनला आपण मतदान करावं. एक महिला शहराची आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेली. माझ्यासारखंच कुठल्याही महिलेचा एखादा स्वभाव असतो, घर चालवताना ती अतिशय काटकसरीत ते घर चालवते आणि काटकसरच या संस्थांमध्ये, नगरपालिकेसारख्या संस्थांमध्ये असेल, कुठल्याही संस्थेमध्ये असेल, काम केल्यानेच त्याची प्रगती होते. म्हणून एक महिला जी सक्षम आहे, जी नुसती वारस म्हणून नाही, तर जिला संस्कृतीची आवड आहे, जिला नवीन नवीन संस्कृती पेरण्याची शहरात, आज आम्ही विकास कामं करत असताना शहराच्या संस्कृतीकडे आम्ही लक्ष दिलंय. कुठलेही नुसते मलिदा ज्या ठिकाणी मिळेल असे कामं आम्ही कधीच केलेले नाही. अतिशय बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी विरोधक करताय. उलट विरोधकांना मला विचारायचंय, स्वच्छतेत मलिदा मिळाला नाही म्हणून तुम्ही कधी लक्ष तिथे दिला नाही. हद्दवाढमध्ये जो प्रस्तावित मी करून ठेवलेला आहे, मंत्रालयापर्यंत पोहोचवलेला, साधी हद्दवाढ तुम्हाला करता आली नाही, कारण त्याच्यात मलिदा मिळणार नाही. आयते माझे प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी सगळे कामं करतायत, ते पण दर्जाहीन कामं त्या ठिकाणी करतायत. ही जी माझ्या शहराची 4 वर्षापासून या आमदाराच्या हस्तक्षेपामुळे आणि आता त्याच्याच उमेदवारामुळे जी शहराची विस्कळीत झालेली परिस्थिती आहे, ती आपण डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं. मी आपल्याला सांगेल, इतिहास सगळ्यांचे वाचावे. कोणाच्या इतिहासात कोणी काय पतपिढ्या बुडवल्या, कोणी काय काय केलं. आज माझ्या संकल्पनेवर आमदारला सांगायला काम आहे. 30 वर्षात त्यांच्या घरात पण राजकारण आहे, पद होती, पण सांगायला कामं नाहीयेत. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा मायबापावर विचार करून नक्कीच 2 तारखेला आपण या चष्मा समोर बटन दाबून, चष्माच मी याच्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे की चष्मा घालून आपण शहराची ही सगळी बाजू नीट बघावी आणि येत्या 2 तारखेला चेहऱ्यासमोरील बटन दाबून आपण आमच्या जनआधार विकास पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करावा. सर्वजण माझ्या विरुद्ध एकत्र येण्याला कारण त्यांना माहिती की याच्या विरुद्ध बोलायला काही नाहीये. आता आपण एकत्र झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. त्यामुळे सगळे एकत्र झाले आणि म्हणून मी पण आधार घेतला माझ्या जनाचा आणि जनाधार विकास पार्टी नावाची पार्टी मी आपल्या समोर आणली. त्यामुळे जनाधार विकास पार्टी आणि चष्मा या दोघांचे उद्दिष्ट लक्षात घेऊन आमचा प्रामाणिक सेवाभाव या शहराप्रती आपण साऱ्यांनी बघितलाय.
हे सगळं लक्षात घेता आपण त्या ठिकाणी येत्या 2 तारखेला अतिशय सुज्ञ नागरिक, हुशार नागरिक म्हणून, कोणाचे काय संबंध आहेत, कोणाचं काय नातं होतं याच्यापेक्षा माझं शहर जे आज आम्ही काही अर्ध्यावर आणून ठेवलेलं आहे ते अजून आपल्याला उंचीवर न्यायचंय, अधिक उंचीवर न्यायचंय, तर ती उंची कमी होता कामा नये. ह्याच्या मागेही 7-8 वर्षाचा प्रवास आमचा गेलेला आहे. परत 4 वर्षच आपण बघितले की ते कशा उंची ती परत खाली येते, परत ती न्यायला किती अडचणी येतात. त्यामुळे आपण सगळे माझ्या पारोळा शहरवासियांवर मला नक्कीच विश्वास आहे की मी कामांच्या जोरावर पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या समोर येत आहे. आणि तिसऱ्यांदा आपण अंजलीला, मी 2दा झालो, आता तिसऱ्यांदा या निवडणुकीला अंजलीला आपण निवडून द्यावं, एवढंच मी आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन हात जोडून विनंती करतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी नगरपालिका सांभाळली, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. आणि अशीच येत्या काळामध्ये अजून नगरपालिकेची, आपल्या शहराची प्रगती कशी होईल हे मी आपल्याला सगळ्यांना मांडलेलंच आहे. त्याला नक्कीच आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही, एवढी ग्वाही आपल्याला देतो. आणि आपल्याला पुन्हा सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो की आपला आशीर्वाद आम्हाला मतदान रूपी येत्या 2 तारखेला आमच्या चष्मा या निशाणी समोरील बटन दाबून आमच्या सर्व पॅनलला आणि अंजली करण पाटील यांना नगराध्यक्ष पदासाठी विजयी करावं. धन्यवाद.